मुलांनो, आज आपण जाता असताना हे स्थूल वाचन पाहणार आहोत। हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे। त्यांनी ही कविता बंगाली भाषेमध्ये लिहिलेली आहे। तर मुळात ते बंगाली आहे, ती मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेले आहे। या कवितेमध्ये टागोर यांनी सूर्य आणि पंथी यांच्या प्रतीकाद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी करण्याची, काहीतरी देण्याची ही कल्पना आहे, एक जग कसं सुंदर आहे याची करण्याची क्षमता त्यांनी या कवितेद्वारे केलेली आहे। आपण प्रथमतः कवितेला सुरुवात करू गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या। कैले वै मौर कार्य कहे संध्या रवी सुनी या जगत रहे निरुत्तर माटीर प्रद्वीप छिले छे कहिल स्वामी अमार हे टको करीबता अभि। ही रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली मधली कविता मी तुम्हाला सांगितली। आता आपण श्यामला कुलकर्णी यांनी जे भाषांतर केले, यांनी स्वयं रूपांतर जे केले ते आपण पाहू। जाता असताना सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे। जाता असताना सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले। या कवितेमध्ये कवीने सांगितले की सूर्य आपल्या प्रखर उष्णतेने संपूर्ण पृथ्वी प्रकाशित करून टाकत असतो। सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत न थकता न दमता तो आपले कार्य काय करतो, पूर्ण करत असतो। म्हणजेच संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमय करण्याची जबाबदारी सूर्यानेच उचललेली आहे। या सूर्याला पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची काय आहे, काळजी आहे। तो कुटुंबाचा एक प्रमुख आहे, या नात्याने चिंतातूर आहे। आपण अस्ताला जाणार तेव्हा ही पृथ्वी अंधारमय होईल, ही भीती त्याला वाटत आहे। याच भीतीने व पृथ्वीच्या काळजीपोटी सूर्याचे डोळे पाणावले आहेत। सूर्याला वाईट वाटत आहे, माझ्यानंतर या विश्वाचे काय होईल, ही चिंता या सूर्याला लागलेली आहे। जसं आपल्या घरामध्ये कर्ता पुरुष असतो, त्याप्रमाणे आपल्या सृष्टीचा कर्ता पुरुष सूर्य आहे। या 4 ओळीचा अर्थ तुम्हाला समजला असेल। अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला, करा रे हो त्वरा। त्वरा म्हणजे काय, घाई करणे, ताबडतोब घाई करणे। तर या ओळीमध्ये सांगितले की मावळतीला चाललेला जो सूर्य आहे, तो सूर्याला आपल्यानंतर या पृथ्वीचे काय होईल ही चिंता लागलेली आहे। आपण अस्ताला गेल्यानंतर लगेच संपूर्ण पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाईल असे सूर्याला वाटते। पृथ्वीची काळजी करणारे कोणीतरी असायला हवे, तिला कोणीतरी वाचवायला हवे असं सूर्याला वाटत असते। त्यासाठी कोणीतरी पुढाकार तर घ्यावा, त्वरेने यावं असे सूर्याला वाटत असते। आपला कोणीतरी उत्तराधिकारी व्हावा, आपले कार्य कोणीतरी रात्रभरमध्ये पूर्ण करावे, थोड्याफार प्रमाणात तरी उचलावे अशी कुणाची, सूर्याची आंतरिक इच्छा आहे, मनापासून त्याची इच्छा आहे, असा या ओळींचा अर्थ आहे। पुढे पहा, कुणी न उठती ये ना पुढती, कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पण ते ये पुढती। तर या ओळीमध्ये सांगितले की सूर्याच्या प्रचंड तेजाला दुसरा पर्याय तर नाही, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, त्याच्यासारखा तोच आहे। त्याची जागा कोण चालवी, त्याच्यासारखे प्रचंड कार्य कोणालाही जमणार नाही। या पृथ्वी तलावरील कोणीही सूर्याची जागा घेऊ शकत नाही, त्यामुळे कोणीही पुढे यायला तयार होत नाही। कारण पृथ्वीवरील अंधारमय जे जग आहे ते करण्याची ताकद, तो शक्तिमान जो आहे तसा शक्तिमान असा कोणीही नाही असे या ओळीत सांगितले आहे। की तेवढ्यात हळूहळू मनाचे धाडस करत इकडे तिकडे पाहत एक पंथी काय करते, पुढे येते। खरे तर पंथीचा केवढा तो प्रकाश, पण ती पुढाकार तर घेत आहे। अंधारलेल्या या पृथ्वीला, रात्री पृथ्वीवर जो थोडाफार प्रकाश देण्याची जबाबदारी ती स्वीकारत आहे, ती तेवढं तर धाडस करत आहे असे या ओळींमध्ये सांगितलेलं आहे। पुढच्या ओळी पहा, विनम्र भावे लव न म्हणेती, विनम्र भावे लवनी म्हणेती, तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी, उजळून टाकील धरा। सूर्याकडे आकाराने अगदीच लहान असणारी जी पंथी आहे ती सूर्याचे प्रचंड तेज जाणते आहे।
त्याचा जो तेजोमय प्रकाश आहे तिला माहीत आहे, त्याच्या पुढे ती क्षुल्लक आहे हेही तिला माहीत आहे, तरीही ती धाडस करते आहे आणि अतिशय विनम्रपणे सूर्यदेवाला ती काय करते, नमस्कार करत आहे. आणि सूर्यदेवाला नमस्कार करून म्हणत आहे की हे तेजोमय भास्करा, तुझ्याकडे जे प्रचंड तेज आहे, मी बापडी लहानशी, माझ्याकडे एवढा प्रकाश नाही की जेवढा तुझ्या समोर आहे, तुझ्या आहे. तुझी आणि माझी तुलना तर होऊच शकत नाही. मी माझ्याकडे असणाऱ्या थोड्याशा प्रकाशाने जेवढी जमल तेवढी ही पृथ्वी काय करल, उजळून टाकेल. माझा तेवढाच खारीचा वाटा, माझ्यामुळे खूप मोठी जी प्रखरता आहे ती निर्माण होणार नाही, परंतु अंधाराला छिद्र पाडण्याची ताकद देखील माझ्यात नाही. तुझ्या जाण्याने तयार झालेला जो अंधार आहे तो मी थोडाफार तरी भेदू शकते. पृथ्वी प्रकाशमय करण्याचे कार्य थोड्याफार प्रकाशात का होईना मी करू शकते, असे आश्वासन ती काय करते, सूर्याला देत आहे. पुढच्या ओळी पहा. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असता कडे. तर या ओळीमध्ये श्यामला कुलकर्णी यांनी सांगितले की दैदिप्यमान असणारा जो सूर्य आहे, सूर्याच्या पुढे एवढीशी पंथी होती, तिच्या बोलण्यात इतकं तेज होतं, इतकं धाडस होतं. आपण आस्थाला गेल्यानंतर आपले जे थोडंफार कार्य आहे ती थोड्याफार प्रमाणात का होईना चालू तर करेल, चालू तर राहील, याची शाश्वती म्हणजे काय, शाश्वती म्हणजे हमी, त्याची जी शाश्वती आहे ती सूर्याला मिळाली. छोट्याशा पंथीचे हे धाडस पाहून सूर्याचे डोळे काय झाले, ओले झाले. त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले की आपल्यानंतर या पृथ्वीची काळजी घेणारा कोणीतरी आहे, या विचारानं तो तृप्त झाला. पृथ्वी मातेची जी काळजी घेण्याची जबाबदारी पंथीनंच उचललेली आहे, या मनाला आनंद देणारा विचारातच सूर्य अस्ताकडे झुकला. सूर्य मावळला पण त्याचे कार्य सुरू राहिले. त्याचे जे प्रकाश आहे, प्रकाश देण्याचं कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना पण ती करत राहिली. असं श्यामला कुलकर्णी यांनी आपल्याला सूर्य आणि पंथी यांचा जो संवाद आहे तो यांनी इथे मांडला की संकटाला सामना करण्याची जी प्रचंड जिद्द आहे ती पंथी एवढ्याशा पंथीने दाखवली. म्हणजे पंथीच्या अस्तित्वाने ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी सूर्य इतकी जरी प्रकाशमान नाही झाली तर पूर्णतः अंधारमय सुद्धा होणार नाही याची खात्री त्याला पटली आहे. त्याने काय केली, चिंता करणं सोडून दिले, कारण त्याने काय केले, पंथीला हे कार्य दिले. ही आजची जी कविता आहे जाता असताना ही तुम्हाला व्यवस्थित समजलीच असेल. ठीक आहे, धन्यवाद.